हे आजच्या वेळापत्रकातले आणि पाहूया ते तिकीट नेमकं कुठल्या संघाला मिळते. RR11 डोंबिवली संघाकडून खेळतील योगेश पेणकर, रजत मुंडे, एजाज कुरेशी, अमित नाईक, विजय पावले, प्रसन्न पाटील, भूषण गोळे, राजू पालदी, कृष्णा पवार आणि कृष्णा सातपुते. इम्पॅक्ट प्लेअर असेल ललित. आणि साईश सावंतवाडी या संघाकडून खेळतील महेश नानगुडे, दत्ता पवार, सचिन बर्गे, विकी कलमे, ध्रुव शर्मा, दर्शन बांदेकर, शुभम शेळके, गोपाल बट्टा, ऋतिक गजर, संदेश पार्टे, ऋषिकेश जोरी आणि इम्पॅक्ट प्लेअर आहे आकाश काळे आणि सुशांत गायकवाड. तर चला मॅच ऑन करण्यास हरकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, पंचांकडे टायमर स्टार्ट होईल जेव्हा तुम्ही पहिला बॉल डिलिव्हर करणार आहात. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. जर तसं झालं नाही तर 6व्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील आणि सर्कलच्या बाहेर 4. त्यामुळे आता थोडं स्ट्रिक्ट आपण आहोत. पंच जसं डिसिजन देतील ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. तो पंचांना पूर्ण अधिकार आयोजन कमिटीने दिलेला आहे. त्यामुळे अगोदरच ती सूचना देत आहोत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. साईश सावंतवाडीचा एक्स्ट्रा मेंबर आहे तर RR डोंबिवली आपला एक एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. मॅच आपण ऑन करतोय. श्रीकृष्ण डेव्हलपर्स फर्स्ट सी व्ह्यू टाउनशिप इन सिंधुदुर्ग द्वारका नगरी आपण पाहतोय. कुणकेश्वर मिठबाव बीचवर एक चांगली टाउनशिप मिठबाव नगरीमध्ये आणि साईट ॲड्रेस आहे सर्वे नंबर 404 मिठबाव कातवण तालुका देवगड डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. कोस्टल हायवेवर हा प्रोजेक्ट आहे. 1 BHK बंगलो, 2 BHK बंगलो, 3 BHK बंगलो विथ एन ए प्लॉट. जर आपण इंटरेस्टेड आहात तर नक्कीच भेट द्या श्रीकृष्ण डेव्हलपर्सच्या ऑफिसला. चला मॅच ऑन होते आणि प्लीज आता समय सूचक राहा. यानंतरचा पुढचा सामना खेळला जाईल तो म्हणजेच संघ हुमरट आणि राजापूर ग्रामीण स्टार्स. तर उमेश 11 हुमरट आणि राजापूर ग्रामीण स्टार्स आपण सज्ज राहायचं आहे. पुढचा सामना तुमचा असेल. पण काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 2 संघांचा आमना सामना आपण एन्जॉय केला आणि जी लढत अपेक्षित होती काल संध्याकाळची आठवण झाली, कालच्या रात्रीची आठवण झाली. काल रात्री आपण सुपर ओव्हर पाहिली होती. कदाचित हा सामना सुद्धा तशाच अवस्थेत पोहोचला होता पण चांगला स्ट्रोक खेळला. एक्स्ट्रा कव्हरला एक धाव कंप्लीट केली आणि त्याचमुळे सामना गोपाल बट्टा यांनी जिंकवला. चौकार खेचला होता एक्स्ट्रा कव्हरला. तर ते स्ट्रोक सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या पोझिशनला येत आहे, तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, सिच्युएशन काय मागते ती मागणी तुम्हाला पूर्ण करायची आणि गोपाल बट्टा यांचा अनुभव कामी आला आणि त्याचमुळे कदाचित साईश सावंतवाडी हा संघ या स्टेजवर पोहोचलेला आहे. मागच्या गोड आठवणी घेऊन आता हे दोन्ही संघ या सामन्यामध्ये खेळत आहेत. रोहन करात फॅन्टॅस्टिक बॉलिंग, सनी कसबे खूप चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये दोघांकडून पाहायला मिळाली. त्याचमुळे एक कंप्लीट पॅकेज आहे उमरट संघाकडे. पुण्यातले हे सर्व धुरंधर तुम्हाला पाहायला मिळालेत मागच्या सामन्यामध्ये आणि पुढच्या सामन्यात ते राजापूर ग्रामीण स्टार जो राजापूरचा संघ आहे ज्यामध्ये राजापूरमधील सर्व प्रतिभावंत खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर प्रत्येकाला जिंकायचं आहे पण ते जिंकण्यासाठी काहीतरी वेगळं पण तुम्हाला जपावंच लागेल आणि त्याचमुळे आता तेच वेगळे पण टिकवण्यासाठी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. 2 फलंदाज मैदानात पोहोचतायत. एका बाजूला आहे योगेश पेणकर आणि इजाज कुरेशी हीच जोडी जी मागच्या सामन्यात आपण मिस आउट करत होतो. इजाजचा उपवास असल्यामुळे ते मागच्या सामन्यामध्ये खालच्या क्रमांकावर आले पण त्यांचा क्रमांक फिक्स आहे. फर्स्ट ऑर सेकंड ही पोझिशन त्यांनी कमवलेली आहे त्यांच्या क्रिकेटच्या खेळामुळे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत पहिल्या षटकासाठी. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत विकी कलमे. मागच्या सामन्यात सुद्धा विकी कलमेंनी पहिलं षटक हाताळलं होतं. ते खर्चिक राहिले होते. पडता पाहूया विकी कलमे यांचा तो फायफर. तर गोलंदाजीचा उच्च स्तर आपण विकी कलमेचा मागच्या सामन्यात आपण पाहिला. त्याचमुळे आता या सामन्यात सुद्धा तशीच अपेक्षा आहे. या स्पर्धेतला एकमेव गोलंदाज ज्यांनी फायफर कंप्लीट केलेला आहे आणि त्यातल्या त्यात एक हॅट्रिकचा समावेश आहे. तर प्रत्येक खेळाडूचा एक सोन्याचा दिवस असतो आणि कदाचित विकी कलमेचा तो आजचा दिवस ठरलेला आहे. पण अजून दिवस संपलाय कुठे. अजूनही स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तो खेळ सातत्याने द्यावाच लागेल. चला टायमर स्टार्ट होते. लक्षात घ्या पंच टायमर जुळवून घेतील. बॅकफुटला गेले, पंच केलंय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. योगेश पेणकर आज वेगळ्याच मूडमध्ये आहेत. मैदान त्यांना खुणावते मोठ्या फटक्यांसाठी. तसे ते प्रयत्न संध्याकाळी करताना पाहायला मिळाले सुद्धा आणि तशीच सुरुवात या सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षित होती. पण यावेळेस गोलंदाजाने टप्पा थोडासा आखूट ठेवला होता त्याचमुळे थोडंसं परिवर्तन स्ट्रोकमध्ये पाहायला मिळालं योगेश पेणकरचं. स्ट्रायकर एंडला इजाज कुरेशी पहिली धाव पहिल्या बॉलवर योगेश पेणकर यांनी पूर्ण केली. इजाजसाठी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली
पॉइंट मिड ऑन आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या बाहेर आपण डीप मिड विकेट पाहतोय आणि एक क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला. तर इजाजच्या कम्फर्ट झोन नुसार हे क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे कॅप्टनने साईश 11च्या. पण इजाजच्या मनात जर एरियल स्ट्रोक आहे, सरळ बॅटचा वापर ते शानदार करतात, मग फील्ड सेटअप कसाही लावा ते असंच खेळतील. सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार साधावा. थँक्यू. सन्माननीय राजश्री लोके पवार यांचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना, तर म्हणजेच RR11 डोंबिवली. आणि एका बाजूला आपण पाहतोय साईश सावंतवाडी हा संघ. खूप चांगला संघ बांधलाय साईश 11चा. तर इजाज कुरेशी आणि योगेश पेंडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार. एक षटकार आल्यानंतर थोडीशी खळबळ माजलेली आहे, पण आता या गोष्टी तर होतच राहतील. प्रतिस्पर्धी संघ तितक्याच चांगल्या धाटणीचा आहे, तितक्याच चांगल्या अनुभवाचा आहे, तितक्याच चांगल्या प्रतिभेचा आहे आणि त्यासमेत ते अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करेलच, त्यात कुठलंच दुमत नाहीये. विकी कलमे बॉलिंग ट्रॅकवर. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न ऋषी जोरेचा आणि ते बॉल शोधतायत नेमका बॉल कुठे गेलाय आणि त्या संधीचा फायदा आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होईल का. कधी कधी मिसफील्ड सुद्धा तुम्हाला फायदा देऊन जाते. बॉलिंगला थ्रो झाला पण तोपर्यंत बॅटर सेफ होता. योगेश पेंडकर यांची घाई नडली असती पण तसं काय घडलं नाही. सुदैवाने ते बचावलेले आहेत. बॉलर्स एंडला थ्रो होता पण ऋषी जोरेचा मागच्या सामन्यातला तो चेल व्हायरल, ते व्हायरलच असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये, म्हणजे त्यांच्यासाठी काही नवी गोष्ट नाहीये आणि म्हणूनच विकेट किपिंग ते एन्जॉय करतात. आणि त्याचमुळे तुम्हाला जी सिच्युएशन मिळाली, जी पोझिशन मिळाली, ऋषी नेहमीच त्यांची विकेट किपिंग एन्जॉय करतात. फलंदाजीसाठी खूप कमी वेळा ते तुम्हाला मैदानात जाताना पाहायला मिळतात. गोलंदाजी तर ते करत नाही, पण विकेट किपिंग ही त्यांची भूमिका ते नेहमी स्पष्ट करतात. धावसंख्या थांबले 7 वर. ड्राईव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षक उंच उडी घेऊन बॉलला कवेत घेण्याचा प्रयत्न, पण बॉलला एलिव्हेशन मिळालंय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक बाय इजाज. इजाजचा पाहायला मिळतोय मिजाज. चौकार, 4 धावा. चार धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. सध्या तर आवाज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचा येते ते कोणासाठी, तर इजाज कुरेशीसाठी, ज्यांच्या वतीनं परफेक्ट बॅटिंग पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ लाईन ऑन साइडला हॅमर केलाय. बॉल पोहोचतोय मिड विकेट काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. थ्रू बघा अप टू डेट आहे. दर्शन बांदेकर सुपरस्टार आहे. दर्शन खर तर विविध प्रांतांमध्ये खेळत असताना डाऊन टू अर्थ राहणारा हा खेळाडू नेहमीच संघमालकांची प्रथम पसंती आहे. त्याचमुळे पुढातील सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात साईश 11 मध्ये. त्यामध्ये गोपाळ भट्टा आणि दर्शन बांदेकर या दोन्ही खेळाडूंनी आपली जागा कमवलेली आहे. दरम्यान या एका सिंगलला धावसंख्या पोहोचते 12 वर. लक्षात घ्या टायमर चालू आहे. पंचांना पूर्ण अधिकार दिलेला आहे. या गोष्टी गांभीर्याने लक्ष घाला. विकी कलमे बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रायटी बॅटरसाठी. हो पंच, पॉवर पॅक, ब्लॉकबस्टर, फाइटिंग जेट. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4. चौकार. चला मॅच ऑन करा. ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको. टायमर चालू आहे. लक्षात घ्या मित्रांनो प्लीज. दोन्ही एंडने आपण खेळतोय. फील्ड पोझिशन तुम्हाला बदलावी लागते, त्याचमुळे वेळ लागतो आणि म्हणून ती वेळ थांबणार नाहीये. सातत्याने आम्ही ती सूचना प्रत्येक षटक संपल्यानंतर तुम्हाला देत राहू, जेणेकरून तुम्हाला देखील थोडं सोपं जाईल तुमच्या योजनांची आखणी करताना. विकी कलमे महागडे ठरले आणि ज्या गोलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये 5 वर कंप्लीट केलंय, या सामन्यामध्ये त्यांचा पहिल्या षटकाचा अनुभव तितका चांगला नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. लगेचच पहिल्या षटकाला अॅनालाइज करताना योगेश पेंडकर यांच्या वतीने 1 चौकार आला. इजाज कुरेशीच्या वतीनं 1 षटकार 1 चौकार आला. त्याचमुळे आता संधी आपल्याकडे आहे.
आपला खेळ आपल्या संघासाठी फायद्याचा आहे, त्याचमुळे त्यांनी ती भूमिका घेतली. पण त्यांना चॅलेंज करण्यासाठी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी दर्शन बांदेकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पूर्ण कोकणात ज्यांच्या नावाचा गाजावाजा आहे, पूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा खेळ पसंत केला जातो, दर्शन बांदेकर देवबाग मालवणचे. आणि पाहूया त्यांच्या वतीनं तो खेळ पाहायला मिळतोय का. साईश 11 सावंतवाडी. जबाबदारी तुम्हाला अजून जास्त परिपक्व बनवते आणि ती जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे आणि ती स्वीकारताना पाहूया आता दर्शनचा खेळ आपल्या संघासाठी कसा होतोय. पण एका बाजूला इजाज, त्यांनी मागच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये इजाज कुरेशी अजून जास्त भन्नाट खेळ खेळतात, जसा आपण उल्लेख केला मागच्या सुप्रीमोच्या 10व्या पर्वामध्ये त्यांनी अर्धशतक पूर्ण केलंय सुद्धा. त्याचमुळे मोठ्या मैदानावर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच या मैदानावर देखील त्याच अप्रोचने ते खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पण समोर दर्शन बांदेकर, छोटासा रनअप आहे, उंच शरीरयष्टी, बॉलचा वेग भन्नाट पण दुप्पट वेगानं बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आपलं मार्केट आपणच तयार करायचं आणि मार्केट जाम करतोय इजाज कुरेशी. षटकार. योगेश एन्जॉय करतोय इजाजची बॅटिंग आणि इजाज जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्याचमुळे दर्शन बांदेकरचं स्वागत बॅटिंग पॉवरप्लेच्या षटकामध्ये षटकाराने केलेलं आहे. धावसंख्या 22. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल एलिव्हेशन घेत नाहीये, मिड विकेटला अडवला जाईल डीप मध्ये. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवर योगेश पेणकर पोहोचतायत एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या जाते ती म्हणजे 23 या आकड्यावर 23 रन्स ऑन बोर्ड. इज इट हाय स्कोरिंग मॅच. प्रेक्षकांमध्ये ही चर्चा रंगू लागलेली आहे. जसा दोन्ही फलंदाजांचा खेळण्याचा अप्रोच आहे, त्यांचा इंटेंट आहे, त्यांचा उद्देश आहे, त्यानुसार भन्नाट खेळ तर झालाच आहे. पण त्यानंतर सुद्धा ऑप्शन जर आपण बॅटरचे पाहिले तर कृष्णा पवार आहे, कृष्णा सातपुते आहे, अमित नाईक आहे, रजत मुंडे आहे, जीवित म्हात्रे आहेत, विजय पावलेंना सुद्धा आपण मागच्या सामन्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर खेळताना पाहिलं, भूषण गोळे आहेत. तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, खरं तर ऑलराऊंडर्स आहेत RR11 डोंबिवली या संघामध्ये. यानंतर येणारे खेळाडू दर्शन बांदेकर ओटी विकेट. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न यशस्वी, मिड ऑफ आत होता, त्याच संधीचा उचलला फायदा. बॅटिंग पॉवर प्लेला युटिलाइज करताना योगेश पेणकर खेचतायत. षटकार 6 धावा. दोन षटकार या षटकात आलेले आहे, म्हणून बॅटिंग पॉवर प्लेची निवड करणं हा निर्णय सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य. आपण बार होता पण ऑन दी टोज बॉलला स्लाइस करताना पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये योगेश पेणकरची. चौकार 4 धावा. चार धावांची मदतच स्कोरशीटला मिळते. धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर 33 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅटेड बघून योगेशच्या फलंदाजीची ऍक्शन, त्यांच्या चाहत्यांना मिळते सॅटिस्फॅक्शन. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय. षटकार 6 धावा. सहा धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 39 वर. बॅटिंग पॉवर प्ले मध्येच धावांचा पाऊस मैदानात पाडण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज झाले. दर्शन बांदेकर इम्पॅक्ट टाकतील का यानंतर, आणि तो टाकण्याचा प्रयत्न रास्त होता. फलंदाजाला बॉल पासून दूर ठेवला, बॉल थोडा खाली राहिला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना RR11 डोंबिवली या संघाची धावसंख्या जाते बिनबाद 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला लगेच बॉलर पाठवून द्यायचा, टायमर स्टार्ट आहे. लवकर बॉलर यूज करायचा. साईश 11 सावंतवाडी. एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. नवीन गोलंदाज कुठला यूज केला जाईल त्यासाठी थोडी चर्चा झाली आणि त्यानंतर नाव आलं
संदेश पार्टे यांचं एक्सपिरियन्स आहे बघा. समोरच्या फलंदाजासोबत आपण जेव्हा खेळलेलो असतो एकाच संघामध्ये, अशा वेळेला तो अनुभव, तो अभ्यास तुम्हाला आपल्या संघासाठी वापरायचा. संदेश पार्टे कित्येक वर्ष इजाज सोबत खेळलेत, योगेश सोबत खेळलेत, एका संघात खेळलेत. त्यामुळे आता त्याच गोष्टीचा फायदा उचलला जाईल का? संदेश पार्टे ओव्हर द विकेट. संधी होती, ऋषी यांनी प्रयत्न सुद्धा केला होता, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इजाजचा पहिल्याच बॉलवर संदेशवर दबाव ट्रान्सफर करायचा होता. खूप कमी वेळा ऋषीकडून या मिस्टेक्स होतात. ही मिस्टेक्स नाहीये, पण तरी देखील ते स्वतःवर नाराज आहेत. पहिला बॉल डॉट येतोय. सुरुवात या षटकाची संदेश पार्टेची. ॲज आय सेड अर्लियर की प्रतिस्पर्धी फलंदाजांना तो ओळखतोय, त्यांचा स्टान्स पाहतोय, अभ्यास आहे दोन्ही फलंदाजांचा. पुढे आले विकेट कीपर इज इन ऍक्शन. संदेश पार्टेला बोलवलं आणि त्याचा झाला फायदा. इजाजला परतावं लागतंय. धक्का बसतोय पहिला. RR11 डोंबिवली. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते, कारण तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये इजाजने दिलेला आहे. आणि आता इजाजची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी कित्येक दशकांचं क्रिकेट गाजवलं, कृष्णा सातपुते मैदानात पोहोचतायत. प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये भारतामध्ये ज्या खेळाडूला पसंती आहे, ज्या खेळाडूला पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानात गर्दी करतात, तेच मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते पोहोचतायत. क्रमांक 3 वर टीम RR11 डोंबिवलीसाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. संदेश पार्टे ज्यांनी पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. त्याचमुळे आता ही जी लढत आहे ती वरच्या श्रेणीची झालेली आहे. त्याचमुळे आता ती नोकझोक जी प्रेक्षकांना अपेक्षित असते कुठल्याही सामन्यामध्ये, ती आता अपेक्षा प्रेक्षकांची पूर्ण होते. आणि पाहूया आता या ठिकाणी संदेश पार्टे आणि कृष्णा सातपुते यांच्यातली टक्कर कशी होते. संदेशने आतापर्यंत या षटकात धाव खाल्लाय, 2 चेंडू हाताळलेत. ऑफस्टमच्या बाहेरचा ऑफ कटर, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय असंच पंचांना वाटते. वाईट बॉल आणि लगेचच रेफरल घेतलेला आहे फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला आणि लगेचच आपण येतोय 70 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. चेक करतोय प्रत्येक घटनेला. आपण स्लो मोशन पासून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित निहाळता येतील. ते नियोजन 70 स्पोर्ट्सच्या वतीनं पहिल्या दिवसापासून आपण करतोय. दूध का दूध, पाणी का पाणी. लगेचच तुम्हाला बिग स्क्रीनवर ती गोष्ट स्लो मोशन मध्ये पाहता येते. फेअर डिलिव्हरी. चला, रिव्ह्यू सक्सेसफुल. ऑफ कटर होता, टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला आणि त्याचमुळे बॉल वाईडलाईनच्या आतून ट्रॅव्हल होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत यशस्वी षटक. मागच्या षटकात जे काही झाले त्या गोष्टीची जाणीव ठेवताना हे षटक मला इकॉनॉमिकल हाताळायचं. आतापर्यंत तोच अप्रोच गोलंदाज संदेश पार्टेचा. त्याचमुळे जास्तीत जास्त षटकं जेव्हा तुम्हाला खेळण्यासाठी मिळतात, तुम्हाला पर्याय व्यवस्थित वापरता येतात. संदेशला बोलवलं आणि संदेशने फायदा पक्का केला. कायद्यात राहून चांगली गोलंदाजी हाताळून त्यांनी आतापर्यंत फलंदाजांना रोखण्याचं काम केलेलं आहे. क्षेत्ररक्षण बदललं जातं ऋषीच्या माध्यमातून. शॉर्ट थर्ड बँक, शॉर्ट फाईन लेग, गली, बॅकवर्ड पॉईंट, सर्कलच्या आतमध्ये, बाकी सर्व क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर. क्रॉस बॅटेड. एलिव्हेशन आहे, फोर्स आहे, डिस्टन्स आहे. कोण आला रे कोण आला. टेनिस बॉल क्रिकेटचा वाघ आला. कृष्णा सातपुते षटकार साधावा. थोडा वेळ थांबलोय, पण त्यानंतर त्यांचा तो नैसर्गिक खेळ आपल्या प्रेक्षकांना, आपल्या चाहत्यांना ते दाखवत्या. 6 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 45 वर. फिरले आणि बॉलला फिरवला, बॉलला थेट पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. चेंडूवर केलाय प्रहार. कृष्णा सातपुते चमकदार खेळ करतोय, खेचतोय षटकार. काय फिरलेत आणि बॉलला फिरवलंय. पूर्ण क्रीज बॉक्सचा वापर त्यांनी केला आणि बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॉलला लॉंग लेगच्या सीमेरेषेच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या पोहोचते
51 वर फुलटॉस बॉल होता, बॉल टर्न झाला, ऋषी यांना व्यवस्थित तो बॉल गॅदर करता आला नाहीये, थ्रो झालाय. बॉलिंग एंडला अजून एक संधी होती धावच्या सुरुवात बाद करण्याची, पण कृष्णा एकदा नाही दोनदा बचावले. तर ही बायची धाव मिळते. टीम RR11 डोंबिवली धावसंख्या पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा, 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम RR11 डोंबिवली. पुन्हा एकदा विकी कलमेला बोलवण्यात आलेलं आहे. चला टायमर स्टार्ट आहे, टायमर स्टार्ट आहे प्लीज. चला मॅच ऑन. चौथ्या षटकाची होते सुरुवात आणि विकी आता ऑपोजिट एंडने येतोय, सेकंड स्पेल मध्ये होतोय. पहिलं षटक विकी कलमेचं 16 धावांचं होतं, थोडा त्यांना थांबवलं. त्यानंतर दर्शन बांदेकरचं षटक जे होतं 23 धावांचं. तिसरं षटक होतं संदेश पार्टीचं, ज्यांनी 1 विकेट मिळवला आणि 12 धावा खर्च केल्या. आणि आता चौथ्या षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर विकी कलमे आपण पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेताना पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकर एंडला आहे कृष्णा सातपुते. अँगलचा यूज करत असताना उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्करचा पर्याय गोलंदाज विकेने निवडला आणि तो पर्याय काम करून गेला. पहिला बॉल येतो या चौथ्या षटकातला. डॉट जी अपेक्षा होती कॅप्टनला, ती अपेक्षा विकी कलमे पूर्ण करतो, कारण या अगोदरच 3 षटकांमध्ये धावांचा पाऊस या फलंदाजांनी पाडलेला 52 धावा धावफलकावर आहेत. त्याचमुळे आता धावांचा वेग कमी करण्यासाठी विकेटचा शोध तर घ्यायचा आहेच, पण त्यातल्या त्यात जितके जास्त डॉट बॉल्स हाताळता येतील तोच प्रयत्न गोलंदाजांना करायचा आणि तो प्रयत्न पहिल्या बॉलवर यशस्वी होतोय विकी कलमेचा. कृष्णाचा स्टान्स ओळखून कृष्णाला कसं अडकवायचं, कृष्णाला कसं रोखायचं ते तंत्र आता त्यांनी जोपासलेलं आहे. किती वेळ किती वेळ किती वेळ पुढे आले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. कृष्णा झालाय बेभान, मैदानाच्या आतमध्ये आणतोय धावांचं तुफान, चौकार. बघा मुख्य मंचाच्या उजवीकडे महिलांसाठी राखीव कक्ष आहे, तर महिलांनी त्या कक्षात बसायचा. जे पुरुष बसलेत त्यांनी कृपया बाजूच्या कक्षात जाऊन बसा. मी नम्र विनंती करतोय की मुख्य मंचाच्या उजवीकडे जो कक्ष आहे प्रेक्षक स्टँड आहे, त्या प्रेक्षक स्टँड मध्ये फक्त महिलांना बसण्याची परवानगी. धन्यवाद. बघा प्रेक्षक सुद्धा सुज्ञ आहेत, धन्यवाद. आपण बाजूच्या कक्षात जाऊन बसू शकता. दरम्यान चौकार आणि चारमध्ये धावसंख्या पोहोचते 56. नेक्स्ट बॉल. अंदाज वेगळा आहे आज कृष्णा सातपुतेचा, विंटेज कृष्णा मैदानात पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय थेट लॉंग लेग, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. जबरदस्त फटका, चौकार. बैठक होता आणि काय दोन चौकार त्यांच्या वतीने आपण पाहतोय. सिंगल नाही, डबल नाही, ट्रिपल नाही, फक्त 6 आणि 4 या 2च स्ट्रोकवर तो जास्तीत जास्त विश्वास. उलटा स्ट्रोक खेळायचा, पण त्यानंतर ती निराशा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. विकी कलमे यांना माहिती आहे वीक झोन कृष्णा सातपुतेचा आणि त्या वीक झोनवर जास्तीत जास्त अटॅक चालू आहे विकी कलमेचा. आतापर्यंत चेंडू हाताळले या षटकातले 4 आणि या षटकात आपण 2 डॉट बॉल्स पाहिले, 2 चौकार पाहिले. त्यामुळे आतापर्यंत कृष्णाचा खेळ या षटकामध्ये फायद्याचा राहिलेला आहे. RR11 डोंबिवली या संघासाठी धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 60 वर, 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. धीम्या गतीचा बॉल, अपील 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 बट नॉट इंटरेस्टेड. डॉट बॉल येतोय या षटकाचा तिसरा डॉट, म्हणजेच या षटकामध्ये योगेशला स्ट्राईकवर जाता आलं नाही. सर्वच्या सर्व चेंडू कृष्णाने खेळून काढले आणि त्याचमुळे जेव्हा मोठा पॉज मिळतो अशा वेळेला तुमची जी शैली आहे, तुमची जी रिदम आहे ती ब्रेक होते. त्याचमुळे योगेश थोडा नाराज आहे, कारण स्ट्राईक रोटेशन झालं पाहिजे, पण या षटकात तसं काय पाहायला मिळालं नाही. कृष्णा सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी गेले आणि त्या संधीचा फायदा गोलंदाज विकी कलमेने उचललाय. 3 डॉट, 2 चौकार जरी आले तरी. पुढचा बॉल विकी कलमेचा.
प्लेसमेंट आणि दरम्यान पूर्ण केली जाते. एक सिंगल आणि स्ट्राईक कृष्णा स्वतःकडे ठेवतायत आणि षटकं संपतायत. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या RR11 डोंबिवली या संघाची झाली ती म्हणजे 61 धावा, 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम RR11 डोंबिवली आफ्टर 4. चला टायमर स्टार्ट आहे प्लीज. चला घाई करा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61 झाल्या. ह्यूज टोटल आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत आजच्या स्ट्रीमला 1.5 लाख प्रेक्षकांची व्ह्यूअरशिप मिळालेली आहे आणि कॉन्करंट व्ह्यूज आहेत 9,500. त्याचमुळे सामना वरच्या दर्जाचा, प्रेक्षकांना पसंतीस पडणारा, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा, चांगला खेळ दाखवणारा. दरम्यान नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. ध्रुव शर्मा 5व्या षटकासाठी फुल टॉस ड्राईव्ह केलंय. स्क्वेअर ड्राईव्ह होती. बॉल पोहोचतोय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉल गॅदर करतात चालत एकदा पूर्ण केलेले आहे कारण डिझर्व करतात योगेश पेंडकर सुद्धा. आणि आता योगेश पेंडकर स्ट्राईकवर येत आहेत. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 62. ध्रुव शर्माला 5व्या षटकासाठी बोलवण्यात आलं पण मागच्या षटकामध्ये चांगलाच खेळ विकी कलमेचा पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकात धावा होत्या त्या जवळपास 39. त्याचमुळे त्या षटकांवर लक्ष देत असताना तिसरं षटक तुलनात्मक दृष्ट्या चांगलं राहिलं आणि त्यामागोमाग 4थं षटक विकी कलमेचं तितकंच चांगलं. अवे फ्रॉम द बॉडी बॉलला केले स्लाइस. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पूर्ण केली एक सिंगल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 63. आतापर्यंत ध्रुव शर्माने या दोन्ही फलंदाजांना रोखण्याचं काम केलेलं आहे कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही कठीणच वाटते आणि तेच प्रयत्न आता गोलंदाजी करताना ध्रुवच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळत आहेत. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपण अपेक्षा करू शकतो 80, 85, 90 जो खेळ आतापर्यंत या 2 फलंदाजांनी दाखवलाय. पण ध्रुव शर्मा त्यांना रोखू शकतात. हेलिकॉप्टर उडवायचा होता त्यांचा पेटंट स्ट्रोक आहे. बॉल पोहोचतो मिड विकेटला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. ऋषी जोरे बॉल गॅदर करतायत. पाहूया फलंदाज सेफ आहे की नाही त्याची चाचपणी. जातोय आपण पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे. पाहूया फलंदाज बाद आहे की फलंदाज सेफ आहे. काय वेग आहे या दोन्ही फलंदाजांचा. त्याचमुळे तुमचा फिटनेस तुमची ओळख आहे. तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही. तुम्ही क्रिकेटसाठी किती समर्पित आहात त्या गोष्टीला महत्व दिलं जातं आणि तेच समर्पण आपल्याला पाहायला मिळते. पण फलंदाज या ठिकाणी बाद आहे. ओयुची कृष्णा सातपुते धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. दुसरी धाव घेण्याचा धोका त्यांनी पत्करला पण त्यांना ती दुसरी धाव पूर्ण करता आली नाही. इन फॉर्म बॅटर कृष्णा चुकीच्या निर्णयामुळे होत आहेत धावचीच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. पण टाळ्यांच्या गजरात जसा तो मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरात गेला तसाच टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या बाहेर येतोय. यालाच म्हणतात तुमच्या क्रिकेटची ओळख जी तुम्ही इतक्या वर्षांपासून कमवले. कृष्णा सातपुते इज फॉर यू. अमित नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. धावसंख्या 64, 64. चला आम्ही जरा घाई करा प्लीज. प्रत्येक संघांना म्हणजे तुम्ही गोलंदाजी करा किंवा फलंदाजी आम्ही त्या सूचना देत राहू जेणेकरून आजचं वेळापत्रक प्रेक्षकांना पूर्ण पाहता यावं. त्यासाठी आपण त्या सूचना सातत्यानं देत आहोत. बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी एक मोठा फरक पाडू शकतात तुमच्या डावावर. कारण पहिल्या 2 षटकात होत्या 39 आणि पुढच्या 2 षटकाचा आढावा घेतला तर पुढच्या 2 षटकात धावा आल्या ते म्हणजेच 21, 22. त्याचमुळे त्या गोष्टी फरक पाडतात. जिमचे पर्याय तुम्हाला योग्य ते निवडावे लागतात. योगेश पेंडकर थोडी चर्चा करतायत अमितशी. अमितकडे देखील एक कॅलिबर आहे आणि ते कॅलिबर योगेश पेंडकर यांनी व्यवस्थित ओळखले आणि त्याचमुळे आता सातत्याने तुम्हाला योगेशच्या नेतृत्व अंतर्गत अमित नाईक विविध स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो. तुमच्याकडे हे चांगलं आहे तर तुमचा खेळ ओळखणारी माणसं आहेत. त्याचमुळे जरी आता आपण लोकल क्रिकेट पाहतो त्या ठिकाणी तुमचा चांगला खेळ झाला तर तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये जाण्यापासून कोणच रोखू शकत नाही. बॉल खाली राहिला हे अपेक्षा नव्हती. अमितला थ्रो बॅटिंग एंडला. योगेश पेंडकर सुद्धा आता वेगानं स्ट्राईकवर पोहोचतायत. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 65 वर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या धावातले 8
या षटकातले 2 इकॉनॉमिकल राहिला आहे. ध्रुव, जी अपेक्षा कॅप्टनची होती ती कॅप्टनची अपेक्षा ध्रुवने कंप्लीट केलेली आहे. कधी कधी तुमचे लीड बॉलर महाग पडतात आणि कधी कधी तुमचे मिडल स्टेजचे किंवा एंड स्टेजचे बॉलर आहेत ते काम करून जातात आणि ध्रुवने काम केले. आणि यष्ट्यांच्या मागे विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजेच ऋषी जोरे, जबरदस्त किपिंग, म्हणजे ही भिंत आहे. हमराज मृत्युंजय या नावाने हा संघ खेळतो. आज साईश 11 सावंतवाडी या नावाने हा संघ श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडवाव या स्पर्धेत खेळतोय आणि आतापर्यंत चांगलाच खेळ या संघाच्या वतीने सुद्धा पाहायला मिळाला. पण आता पाहूया RR11 डोंबिवली संघाने थोडी शांतता बाळगलेली आहे. उलटा खेळलेत, बॉल हवेत आहे, फाईन लेग, थर्ड मॅन ला क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातोय. खूप चांगली बॉडी स्ट्रेच केली होती ऋषी यांनी आणि त्यानंतर बॉल त्यांनी गॅदर केला. कठीण आहे मित्रांनो, वाटतं तितकं सोपं नाहीये पण तुमचं डेडिकेशन तितकं पाहिजे. बॉल थर्डमॅनला गेला होता, 2 क्षेत्ररक्षक वेगाने पळाले, बॉलला चेस केलं थर्डमॅनचा फाईन लेगचा, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 5 षटकाचा खेळ संपला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 67 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 67 धावा, गडी बाद झाले 2 RR11. चला मॅच ऑन करा, चला बॉलर यूज करा फास्ट, चला बॉलर यूज करा फास्ट. साईश सावंतवाडी चला फास्ट. बॉलिंग ट्रॅकवर संदेश पार्टे येत आहेत. पुण्यातलं क्रिकेट ज्यांनी गाजवलं, कित्येक दशकांचं क्रिकेट ज्यांनी खेळलं, अजूनही त्यांच्या वतीनं कित्येक क्रिकेटपटू घडतायत. आपल्या संघासाठी नेहमीच ती सुवर्ण पदक भूषवण्याची भूमिका ते घेतात. आणि त्याचमुळे पाहूया आता मागच्या सामन्यात जसा उलटफेर संदेश पार्टे यांनी केला होता, या सामन्यात सुद्धा तसाच उलटफेर ते करतील का? समोर आव्हान आहे अमित नाईक आणि योगेश पेणकरचं. धावसंख्या 5 षटका समाप्तीनंतर झाले 67 धावा, 67 रन्स ऑन बोर्ड. 6व्या षटकाची सुरुवात होते. ओव्हर द विकेट संदेश, आडव्या बॅटनं लपेटायचं होतं पण बॉलला टर्न मिळतोय. ती फिरकी आहे संदेश पार्टेकडे जी फलंदाजांची गिरकी घेते. विकेट किपर जास्तीत जास्त बिझी होतो संदेश पार्टे यांच्या षटकामध्ये, तेच होताना पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, 5 चेंडू बाकी. लेंथ बॉल होता, चकवा दिलाय फलंदाज अमित नाईकला आणि बॉलला टर्न करत विकेट किपरच्या हातात विसावलंय. दरम्यान अमित नाईकला धावचेच्या स्वरूपात वादवून परतावं लागतंय. धक्का बसतोय टीम RR11 डोंबिवलीला. 4 चेंडूचा खेळ बाकी. चला नवीन बॅटर मैदानात पोहोचतायत. कृष्णा मैदानात पोहोचताय. कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. क्रमांक आहे कृष्णाचा 5वा. पण या अगोदर प्रत्येक पर्यायाने काही ना काही दिले. अमितला वगळलं तर अमित 0वर बाद झाले. योगेश पेणकर आतापर्यंत 22वर खेळत आहेत. इजाज कुरेशी यांनी 18 धावांचा खेळ आपल्या संघासाठी दिला. कृष्णा सातपुते यांनी तुफान आणलं होतं मैदानाच्या आतमध्ये धावांचं, ज्यांनी 23 धावांचं योगदान दिलं. अजूनही 4 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. त्याचमुळे जे 80 धावांचं स्वप्न पाहिलं होतं योगेश पेणकरने ते पूर्ण करतील का, त्यासाठी ते स्ट्राईकवर पोहोचलेले आहेत. पण आता गोलंदाजीची चुळूक पाहायला मिळते गोलंदाज संदेश पार्टेची. संदेश पार्टे यांनी या अगोदर 1 षटक हाताळलं होतं, ज्या षटकात त्यांनी विकेटचा शोध घेतला होता. 2 षटकार जरी आले होते त्या षटकामध्ये पण तो विकेटचा शोध घेणं आवश्यक होतं. पण पाहूया आता या त्यांच्या दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये त्यांचा खेळ कसा दिसतो. आतापर्यंत चांगलं षटक राहिलेलं आहे. स्ट्रायकर एंडला योगेश पेणकर. हा देखील फटका उलटा खेळायचा प्रयत्न होता पण हा फटका सुद्धा सजवता आला नाहीये. मनातला फटका मनातच राहतोय. बाईची 1 धाव जरूर मिळते पण काय उलटफेर आता साईश 11 सावंतवाडी या संघाकडून पाहायला मिळते. त्याचमुळे क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. कधी काय घडेल याचा नेम नसतो. आणि आता शेवटच्या षटकामध्ये जेव्हा फलंदाज सक्रिय व्हायचे होते, गोलंदाज सक्रिय झाला. आतापर्यंत एकही धाव त्यांनी या षटकात खर्च केली नाहीये. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 68वर. अजूनही बॉल शिल्लक आहेत. या डावातले 3. स्ट्रायकर एंडला कृष्णा पवार.
कृष्णाची पॉवर सुद्धा अजूनही दिसत नाहीये, कारण फिरकी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संदेश पार्टेची बॉलला ग्रिप करतायत, बॉलला रोटेशन देत आहेत. ते रोटेशन ओळखताना फलंदाज फसतायत, ज्यामुळे ज्या संघाचा दबदबा आतापर्यंत 5 षटकामध्ये पाहायला होता, आता मात्र दबदबा वचक दिसते. गोलंदाज संदेश पार्टेची आणि साईश 11 सावंतवाडीची खूप चांगली खेळी, खूप चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. संदेश पार्टे 2 चेंडूचा खेळ बाकी. संदेश ओव्हर द विकेट कृष्णासाठी. शफल झाले पण सफल नाही झाले. बॉल जातोय मागे. अजून एक चांगला दर्जाचा बॉल, अजून एक मिळेल बाईटची धाव. बॉल डिलिव्हर केलेत 5 आणि आतापर्यंत त्यांनी एकही धाव खर्च केली नाहीये. त्याचमुळे निर्धाव षटकाकडे ते जात आहेत का? संदेश पार्टे निर्धाव षटक पूर्ण करतायत का? या अगोदर विकी कलमे यांनी हॅट्रिक पूर्ण केली, या अगोदर विकी कलमे यांनी 5 कंप्लीट केलं. त्याचमुळे आता संदेश पार्टे निर्धाव षटकाच्या उंबरट्यावर आहेत. चला बॅटर्स रेफरल. चला या ठिकाणी आता यस हाईट चेक करायची आपल्याला. बॉलचा बाउन्स चेक करायचा आहे. बॉलचा बाउन्स जो नियंत्रणामध्ये आहे की नाही त्याची चाचपणी आपण करणार आहोत. शेवटच्या बॉलवर शेवटच्या षटकामध्ये या सर्व गोष्टी आपण नेहमीच बहुतांशी होताना पाहतोच. कारण ठेवून काय करायचं आहे रेफरल, तो घ्यावाच लागेल, घ्यायचंय. 1 फॉर दी ओव्हर. चला 1 फॉर दी ओव्हर. शेवटचा एक बॉल बाकी. तर 5 चेंडू हाताळलेले आहेत संदेश पार्टेने आणि या षटकात त्यांनी एकही धाव खर्च केली नाही. आणि शेवटच्या षटकासाठी आदर्श पर्याय म्हणून त्यांनी त्यांची कामगिरी आतापर्यंत चोख अदा केलेली आहे. पण योगेश पेंडकर, यू नेव्हर अंडर एस्टिमेट योगेश पेंडकर. आणि त्यावर पाहूया योगेशच्या वतीनं जशी सुरुवात या डावाची झाले, पहिल्या बॉलपासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवट सुद्धा योगेश पेंडकर यांच्या नावावर जातोय का? संदेश पार्टे अजून एक विक्रम म्हणजे कित्येक निर्धाव षटकं त्यांनी हाताळली असतील, आजचा दिवस सुद्धा त्यांच्या नावावर निर्धाव षटकाच्या माध्यमातून जातोय का? नेक्स्ट बॉल पुढे आले, बॉलला फिरवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, झेल पूर्ण होतोय आणि निर्धाव षटकाची हाताळणी करतोय गोलंदाज संदेश पार्टे. एज इज ओनली अ नंबर आणि लिजेंड संदेश पार्टे यांचं निर्धाव षटक पाहायला मिळते. या डावातलं शेवटचं पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 69 धावा. जिंकण्यासाठी 36 चेंडू 70 धावांची गरज असेल साईश सावंतवाडी या संघाला. 36 चेंडू 70 ची गरज. आणि पुढच्या डावामध्ये जे काय घडणार आहे त्याची इत्तंभूत माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा कोकणातला सुप्रसिद्ध अभ्यासू आवाज आपण ऐकूया. सन्माननीय अमोल जमदाडे सर. वर्सेस राजापूर ग्रामीण स्टार्स. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर आवाज ऐकूया आपण अमोल जमदाडे सरांचा. हॅलो. राजापूर ग्रामीण स्टार आणि उमेश 11 हुमरट या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कातवनगावचे प्रतिष्ठित नागरिक श्री बापू धुरे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. राजापूर ग्रामीण स्टार आणि उमेश 11 हुमरट दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो. आताच्या सामन्यातील मेडन ओव्हरसाठी संदेश पार्टे यास रोख रुपये 1000 रुपये प्रदीप मिडबावकर यांच्याकडून. संदेश पार्टे मेडन ओव्हरसाठी. थँक्यू. हॅलो चिक. धन्यवाद मणिजी. फेकीचा नशिबाचा कौल जिंकत साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमने प्रथमतः फिल्डिंग केली आहे. RR 11 डोंबिवली क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 6 षटकांमध्ये 69 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती लावलेत. 70चं लक्ष्य. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. कोण लढेल कोण हारेल या मॅच मध्ये. मालिकेमध्ये आतापर्यंत 1-1 सामना जिंकत दोन्ही संघ सेफ झोन मध्ये आलेत. मात्र हा सामना जिंक स्ट्रायकिंग इनला दत्ता, नॉन स्ट्रायकिंग इनला महेश नानगुडे.
मुळशी गावचा हा खेळाडू महेश नानगुडे, छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला खेळाडू आहे, संयम देखील या खेळाडूकडे आहे. मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जावं लागेल. सामना खूप मोठा आहे, दिल्ली बहुत दूर आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला दमखम दाखवावं लागेल. लक्ष मोठं आहे, संघर्षही मोठाच करावा लागेल. जितका संघर्ष मोठा तेवढं यश मोठं मिळतं आणि संघर्षामधून मिळवलेलं यश कायमचं टिकतं. यावेळेला संघर्ष कोण करणार आणि कोणता संघ हार पत्करणार? दोन्ही संघांना तर जिंकायचं आहे, मात्र एकाला हरावं लागेल. एकाच ट्रॅकवरून एकाच पटरीवरून दोन ट्रेन कधीच जाऊ शकणार नाहीयेत. एकाला हरावं लागणार आहे. सामन्याला सुरुवात झाली. निजी गोड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी राजू तयार. पहिला बॉल यावेळेला ऑन साइडला सुंदर फटका आपण पाहतो. विथ अलॉंग द कार्पेटचा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. जोपर्यंत चेंडूची परती करतील 1 धावेंचा कालावधी आहे. 1 ने धावसंख्या पुढे जाते फलकावरती. 1 दत्ता पवार यांनी आपलं खातं ओपन केलंय. तर पवार हा खेळाडू आपल्याला या अगोदर देखील पाहायला मिळाला. कृष्णा पवार, कृष्णा नावाची चर्चा कालच्या दिवशी देखील झाली. तुळजापूरचा देखील कृष्णा आला होता खेळण्यासाठी. यावेळेला महेश नानगुडेने पहिल्याच बॉलवरती धाडस दाखवलंय. धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटांची कधीच भीती नसते. संकट हीच तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेतात. डॉट यावेळेला स्वीप केलंय. झाडू शॉट बॉलला लोटलंय मॉडलाईनच्या बाहेर. आरपीएम चौकार. स्ट्राईक बदलली आहे आणि टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय बिनबाद 6. लक्ष आहे 70 धावांचं. 6 षटकांमध्ये 70 धावा बनवायच्यात. युट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिलं षटक अनिवार्य पाऊलपेच्या पहिल्या षटकामध्ये ओव्हर पिच बॉल आणि त्याला पाठवलंय. एक टप्पा घेतलाय का पाहावं लागेल. मात्र चेंडू तर मॉडलाईनच्या बाहेर गेलाय. पंचांचा सिग्नल येणं बाकी आहे. मात्र पंच सांगतायत की चेंडू आउट ऑफ दी पार्क आहे. बॉर्डर लाईनचं उल्लंघन केलंय. आलाय हा षटकार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 12. षटकार ठोकलाय फलंदाज दत्ता पवार यांनी. दमदार खेळ दाखवलाय. सुरुवात तर सुरेख झाली. असं म्हणतात की शर्टचं बटन जर का पहिलं व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. पहिल्या षटकामध्ये धावा आलेत. दिल्ली बहुत दूर आहे. सामना मोठा आहे. शेवटपर्यंत लढावं लागेल आणि एका विकेटच्या शोधामध्ये RR11 डोंबिवली क्रिकेट संघ ज्यांना विकेट हवी आहे. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात जर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट मिळवावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केलाय. डीप स्क्वेअरले क्षेत्ररक्षकाला बोलवले सर्कलमध्ये. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉट मिड विकेटच्या दरम्यान चेंडू चालला. एकच धाव टीम साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमच्या समोर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवला. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने लगेचच अनिवार्य पॉवर प्लेच्या नंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय. कारण धावा खूप मोठ्या आहेत. पाठलाग तर करायचं आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करणं ही गरज आहे आणि तीच गरज पहिल्या षटकामध्ये तर पूर्ण केली आहे. पहिल्या षटकात धावांची लयलूट आपण पाहिली. तब्बल 13 धावा आलेत. भूषण गोळे गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. मॅन फ्रॉम सातारा भूषण गोळे ज्यांच्याकडे ॲक्युरेसी आहे, वेग आहे आणि याचं मिश्रण आपल्याला नक्की पाहायला मिळेल. भूषण गोळे एक चांगली साईड बनवली आहे. चांगली टीम स्टारकास्ट देखील आहेत RR11 डोंबिवलीमध्ये आणि तितकेच दर्जेदार खेळाडू साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीममध्ये आहेत. दर्शन बांदेकरच्या खेळावरती देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला हा एक जाबाज खेळाडू दर्शन बांदेकर तो यानंतर मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार झालेत. भूषण पहिला बॉल फुलटॉस बॅटवरती घेतला. आडव्या बॅटने खेळलं. रिव्हर्सचा फटका स्विच हिट केलंय. चेंडू रंपंप मॉडलाईनच्या बाहेर. RPM चौकार.
ने आता मात्र दमखम दाखवलाय. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. दत्ता आहेत स्ट्रायकिंग इनला. 4 धावांनी प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे पूर्वसंकेत दिले. क्षेत्ररक्षण बदलण्यास प्रवृत्त केले, भाग पाडले. कुठेही क्षेत्ररक्षक लावा, मी गॅप शोधणार आहे. दत्ताची सत्ता आता मात्र या मॅच वरती पाहायला मिळते. आक्रमक झालेत, रोखावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये RR11 डोंबिवली. विकेट येईल का की अजून एक येईल पलटवार. यावेळेला ऑन साइडला उडवलंय, प्रॉपर टाइम केले, चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. वाह क्या बात है दत्ता पवार, आज तो तेरी ही रात है. फलकावरती लागली आहे 23. पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावा वसूल केलेत. ज्या पद्धतीने हायवे वरती टोल वसूल केला जातो त्या पद्धतीने धावांची वसुली ते करत असताना आपण पाहतोय दत्ता पवार यांना. रिदम मध्ये आलेत, गाडी रंपंपम धावतीये, रोखावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये आहे, विकेट येईल का की अजून एक येईल पलटवार. खाली राहिलाय बॉल डुबकी मारत चाललाय, अगदी जमिनीला घासत. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने योगेश पेनकर आहेत, जे इंजिनियर देखील आहेत पेशाने, त्यांच्याकडे बॉल चाललाय. विकेट कीपर बॅट्समन म्हणून टीम मध्ये ते सामील केले गेलेत. डॉट आलाय. बऱ्याच वेळानंतर एक टीम फलकावरती 24 धावा. 46 धावांची अजून आवश्यकता आहे. विकेटच्या शोधात आहे, विकेट आली नाहीये, भागीदारी तर बनते. 24 धावांची भागीदारी. जरा एक मिनिट, पण एक्स्ट्रा खेळाडूचं मैदानामध्ये आगमन झालंय. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धावांची टोटल खूप मोठी आहे आणि तरी देखील हा सामना प्रेक्षक पाहणार आहेत, कारण हा सामना रोमहर्षक होणार आहे, रंगतदार होणार आहे. दोन्ही संघामध्ये सुपरस्टार खेळाडू आहेत. 24 धावांची अभेद्य भागीदारी. टीट फॉर टॅट, जे उत्तर यायला हवं होतं ते उत्तर पहिल्या 2 षटकांमध्ये तर आलंय. बॅटिंग करणाऱ्या साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमच्या वतीने RR11 डोंबिवली क्रिकेट टीम मध्ये देखील चांगले खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, ते देखील परती करू शकतात. सामना कधीही फिरू शकतो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळच लागत नाही. मात्र यावेळेला वेळ कोणाची चांगली येईल ती आपल्याला किस्मत सिर्फ मेहनत से बनती है और किस्मत सिर्फ मेहनत से बदलती है. यावेळेला नशिबाला बदलावं लागेल तर तुम्हाला मेहनत करायची. इम्पॅक्ट प्लेयरचा सिग्नल पंचांनी कळवलाय. मागच्या मॅच मध्ये ज्याने इम्पॅक्ट आल्यानंतर जबरदस्त फटका ठोकला, आपल्या टीमला विजय मिळवून दिला, तोच खेळाडू मैदानामध्ये चाललाय, सुशांत गायकवाड. सुशांत गायकवाड मॅन फ्रॉम पुणे परिसरातला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. इम्पॅक्टचा इम्पॅक्ट पडेल का? मागच्या मॅच मध्ये तर तो पडलाय. या मॅच मध्ये भूषण गोळेने विकेट मिळवली आहे. प्रेशर थोडंसं रिलीज झालंय. क्रिकेटचे एक्सपर्ट ज्या पद्धतीने सांगतात की जर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट मिळवायचे आहेत, आणि तेच काम भूषण गोळे यांनी केलंय. महेश नानगुडेला माघारी पाठवले. इम्पॅक्ट खेळाडूला लवकरच प्रमोट केले गेले, मैदानामध्ये पाठवले, कारण खूप मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, लक्ष मोठा आहे, संघर्ष मोठा करायचा आहे, आणि त्यामुळेच एका एक्स्ट्रा बॅटरचा वापर इथे करत असताना आपण पाहतोय. बॅटिंग करणारी साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीम. गोलंदाज तयार. भूषण गोळेचा पुढचा बॉल. आल्या रिव्हर्स स्वीपचं धाडस दाखवलंय. बॅट आडवी केले, स्विच हिट केले, चेंडू एक टप्पाकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. RPM चौकार. लागली आहे 28. येणारे चेंडू 24 आहेत, धावा बनवायचे आहेत 42. 24 चेंडू 42 धावा हे समीकरण आहे. अल्टी पलटी आहे.
24 चेंडू आणि 42 धावा. हे समीकरण मैदानामध्ये सामना डोलायमान स्थितीमध्ये आलाय. बादल सर आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. सामना कोण जिंकेल याचं भाकीत करणं अवघड आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे त्याची मजा शेवटपर्यंत कायम राहते. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल केलाय. गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं टीमचं तिसरं षटक टाकण्यासाठी कल्पवृक्ष एंड कडून गोलंदाज विजय राजू तयार झालेत. ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं तेच गोलंदाजी मार्कवरती राजू देखील तयार झालेत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले कारण ते अनिवार्य पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकात धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजी करतोय राजू पालडी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद. रिव्हर्स स्वीपचा फटका ज्यावेळेला धावा मिळवून देतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर नक्की होतो, मात्र ज्यावेळेला फलंदाज आउट होतो त्यावेळेला टिकेला धनी देखील व्हावं लागतं. यावेळेला डॉट बॉल आले 2, प्रेशर बनलंय. आता मात्र दबावाची परिस्थिती आहे. ज्यावेळेला दबाव कुकरवरती येतो त्यावेळेला सिट्टी वाजते आणि दबाव फलंदाजावरती येतो त्यावेळेला विकेट जाते. यावेळेला नेमकं काय घडणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल. पायामध्ये टाकलंय अपील तर केलंय. उत्साह खूप जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आत्मविश्वास कमी. फिंगर्स तर अप केले. ताडी आली आहे. विकेट मधल्या एसटीच्या समोर सापडलाय दत्ता. तो झाला आउट. विकेट नंबर 2. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 2 बाद 28. मनगटावरती घड्याळ आहे, मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाहीये. वेळ आपलं काम करते. आयुष्यामधून एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेलं वय परत कधीच येत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जिसका था बेसब्री से इंतजार. दर्शन बांदेकर मैदानामध्ये आलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जाबाज खेळाडू. देवबागला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे काय तर दर्शन बांदेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान म्हणजे काय तर दर्शन बांदेकर. यावेळेला दर्शनला आता मात्र खेळ उंचावावा लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. मात्र दुसऱ्या बाजूला RR11 डोंबिवली क्रिकेट टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सामन्यावरती पकड निर्माण करण्यासाठी विकेटची आवश्यकता होती आणि ती विकेट पुन्हा एकदा मिळवली आहे. दर्शन ऑन स्ट्राइक. आल्या मोठा फटका ठरवण्याचा इरादा आणि चेंडू मोडल्याच्या बाहेर. दर्शनने केलंय 6 धावांचं दर्शन. प्रेक्षकांना चेंडू आउट ऑफ दी पार्क आलाय. RPM षटकार. वाईट बॉलची खूण पंचांनी केली आहे. प्रेशर तर आलंय गोलंदाजावरती. राजू पालडी गोलंदाजी मार्कवरती आहेत. व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं संघाचं तिसरं षटक फेकत असताना समीकरण प्रत्येक वेळी बदलत जाईल. 20 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. चांगला बॉल पायामध्ये टाकला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण इथे पाहतोय. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री पर्यंत जाणार आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. मोठ्या फटक्यांवरती जास्त विश्वास ठेवणारा खेळाडू म्हणजे दर्शन बांदेकर आहे. त्याला रोखावं लागेल, अन्यथा हा सामना लगेच संपू शकेल अशी त्याची फलंदाजी करण्याची स्टाईल आहे. मात्र समोरून चांगली गोलंदाजी देखील होती आहे. दर्शन बांदेकरला जर का लवकरात लवकर आउट केलं तर सामना मात्र डोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अन्यथा हा जो खेळाडू आहे तो 1 मॅन आर्मी आहे. अकेला आदमी सेना समान. मात्र अनुभव आहे योगेश पेनकर यांच्याकडे. कृष्णा सातपुते आहेत, कृष्णा पवार आहेत, असे सुपरस्टार खेळाडू RR11 डोंबिवलीमध्ये आहेत. विजय पावले देखील आहेत, हे विसरून अजिबात चालणार नाहीये. 2 क्षेत्ररक्षणामध्ये बरोबर गॅप आहे आणि ही गॅप शोधली आहे.
चेंडू 32 धावांची गरज. विजय पावले नावामध्ये विजय आहे. आपल्या टीमला विजय मिळवून देतील का? मांगले गावचा सुपरस्टार खेळाडू, सांगली एक्सप्रेस या टोपण नावाने देखील ओळखला जातो. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने मालिका वीराचा किताब पटकावलाय. अनेक स्पर्धांमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स त्यांनी बनवलेत. या स्पर्धेमध्ये देखील तो दाखल झालाय. विजय पावले वेगावरती स्वार होऊन वेगाचा बेताज भाषा तयार. समोर दर्शन तयार. यावेळेला ड्राईव्ह केले बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. कृष्णा पवार स्क्रीन वरती येत आहेत. लॉंग ऑन बॉडी वरून एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकणी धावसंख्या परावर्तित झाली आहे 39. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करते. यावेळेला वजीराची एक चाल चालावी लागेल दोन्ही संघातील एका खेळाडूला. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार झालेत विजय पावले. स्ट्रायकिंग ला जर आपण पाहिलं तर विस्फोटक खेळाडू तयार झालेत. सुशांत गायकवाड जे इम्पॅक्ट खेळाडू आहेत, त्यांचा इम्पॅक्ट किती पडणार आहे या मॅच वरती ते देखील पाहावे लागेल. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये आले आणि नाव करून गेले. एक दमदार षटकार ठोकला. तो आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. मात्र समोरून कडवट मारा होतोय विजय पावले यांचा. समोर बॉलर बॅक ड्राईव्ह केले. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. धाव निघणार नाहीये. चेंडू आलाय डॉट. टिंब चेंडू आहे. समीकरण प्रत्येक वेळी बदलत जाईल. तुम्ही पाहताय सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून भाईजी नरे साहेब, शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेमधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. विजय पावले तयार. बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. त्यानंतर डॉट बॉल आलाय. थोडासा प्रेशर बनवलंय. विजय तयार. यावेळेला उडवलंय. गोईंग 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 अँड गॉन. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. रामेश्वर प्रतिष्ठान षटकार. सहाने वाढते 45. आता मात्र येणारे 15 चेंडू बाकी आहेत. 25 धावांची गरज आहे. 15 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे. दमखम दाखवलंय. आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसते. तोच आत्मविश्वास इथे दाखवत असताना आपण पाहतोय बॅटरला. सुशांत गायकवाड दमखम दाखवलाय. षटकार ठोकलाय. मॅचला टर्न केलंय का? विजयकडे आत्मविश्वास आहे. विकेट येईल का? अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा इथे प्रयत्न. चेंडू चाललाय काऊ क्षेत्राकडे. एकच धाव आतापर्यंत बनली आहे. एकेरी धावेने स्ट्राईक बदलले. रुटेट झाले. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 46. येणारे चेंडू 14 आहेत. धावा बनवायचे 24. 14 चेंडू 24 धावांची गरज. गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला खराब चेंडू शोधावा लागेल. विजय पावले ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, वेग आहे, अचूकता आहे. समोर दर्शन तयार. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळला. फटका सातत्याने हेरलं जात आहे कृष्णा यांना. एकच धाव जीवित आहेत. यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. जीवित मात्र त्या स्थानावरती आलेत लॉंग ऑन बाउंड्री वरती. एकेरी धावेने स्ट्राईक पुन्हा एकदा बदललंय. ज्याने षटकार ठोकलाय त्याला पुन्हा एकदा आणलंय स्ट्राईक वरती. 1 ने धावसंख्या बदलली आहे 47. 13 चेंडूंचा खेळ. 23 धावांची आहे आवश्यकता. येणारा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टीने. या बॉलवरती विकेट येईल का? डॉट बॉल येईल की येईल मोठा फटका? ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. 13 मध्ये 23 ची गरज. चांगला बॉल. विजय पावले यांची अॅक्युरेसी पाहायला मिळते. कट्ट्यावरच्या गप्पा, घरामध्ये पप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा. तो चांगला टप्पा विजय पावले यांचा डॉटने षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. येणारे चेंडू 12. धावा बनवायच्या 23. टेंगुडीचे 12 चेंडूंचा खेळ. विजयासाठी जर पाहिलं तर 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा हे समीकरण आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायची समान संधी आहे. बादल सर, सामना अजून संपलेला नाहीये.
दोन्ही संघ या परिस्थितीमधून सामना जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे. दोन्ही संघांसाठी संधी चालून आली आहे आणि संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलेच म्हणून समजा. यावेळेला संधीचं सोनं करावं लागेल. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. याद रखिए, कोई भी काम बिना बाधा के पूरा नहीं होगा. सफलता उन्हीं लोगों के कदम चूमती है जो अंत तक प्रयास करते हैं. शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रसन्न पाटील, रायगड परिसरामधला हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आहे दर्शन बांदेकर, त्यामुळे दबाव आहे. दोन्ही खेळाडू एका टीम मधून बऱ्याच वेळेला खेळलेत, यावेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. दर्शन बांदेकर तयार, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठ्या फटके टोलण्याची. बॉलला हवेमध्ये खेळलेत. यष्टीरक्षक योगेश पेनकर चेंडूपर्यंत पोहोचलेत. काय एफर्ट दाखवलाय, मात्र त्या दरम्यान चेंडू हातामधून निसटलाय. बादल सर, कदाचित ही मॅच हातामधून निसटली का ते पाहावं लागेल. या मॅच मध्ये 2 धावांमध्ये हा फटका रूपांतरित केला गेला आणि टीमची धावसंख्या पुढे जाते 49. येणारे चेंडू 11, धावा बनवायच्यात 21. 11 चेंडू 21 धावा हे समीकरण. 21 हा गणेशाचा आकडा आहे. योगेश पेनकर त्यांच्या मागे आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बाहुबली मालवण देवबागचा सुपुत्र दर्शन बांदेकर ऑन स्ट्राइक. ओहो, स्विंग, बॉल बराचसा बाहेर गेलाय. वाईट बॉलचा तर सिग्नल पंचांनी कळवलाय आणि त्यासाठी चॅलेंज घेतलं. टीव्ही अंपायरकडे आपण जाणार आहोत. आमचे तिसरे ऑफिशियल यांच्याकडे हा निर्णय जाईल. व्हाईट बॉलसाठी फिल्डिंग करणाऱ्या RR11 डोंबिवली क्रिकेट टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मेगा स्क्रीनवरती देखील आपण पाहतो आमचे मान्यवर आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन दिला फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. टिंब चेंडू आलाय, समीकरण बदलणार आहे. येणारे चेंडू 10, धावा बनवायच्यात 21. 21 धावांची गरज. चेंडूंचा खेळ बाकी आहे 10. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव मधला सर्वोच्च सामना प्रेक्षक हो पहा. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे चेंडू काऊ क्षेत्रामध्ये चाललाय. प्रचंड वेगात क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतात. फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. दर्शन बांदेकरना अजून शांत ठेवलंय. टीमच्या ओनर राजेश्री पवार लोके मॅडम देखील आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं टेन्शन नक्की आहे. टेन्शन जाईल पेन्शन घ्यायला. नक्की पेशंट इथे रिलीज होईल का टेन्शन ते आपल्याला पाहावं लागेल. कुणाल दाते सर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतात. बादल चौधरी सर आहेत आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर मनीष पाटील सर, मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मान्यवरांच्या कक्षेमध्ये भाईजी नरेश साहेब, शैलेजी लोके साहेब आणि आमचे इतर सर्व सन्माननीय अतिथी देखील सामन्याचा आनंद घेतात. सामना एका वेगळ्या मोड मध्ये आलाय, कुशल मोड मध्ये आलाय. 9 चेंडू 20 ची गरज. मृत चेंडू पंचांनी घोषित केलाय. प्रसन्न पाटील 2दा अडखळलाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर थोडासा दबाव देखील आहे. प्रसन्न पाटील यांना दबाव रिलीज करावा लागेल. त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, सामना टर्न करण्याची क्षमता आहे. तुमची क्षमता, तुमचं सर्वस्व पणाला लावावं लागेल. हा स्पर्धेमधला सर्वोच्च सामना तुम्ही खेळताय. प्रसन्न तयार झालेत. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. शटल क्रॉस होत ऑफस्टिकच्या बाहेर जात धावबाद करण्याची संधी पुन्हा एकदा दवडली आहे. योगेश पेनकर यांनी खूप चांगला एफर्ट दाखवला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. समीकरण बदलेलं, टीमची धावसंख्या बदलली आहे. 51 धावा. येणारे चेंडू 8, धावा बनवायच्यात 19. 8 चेंडू 19 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. दर्शन बांदेकर स्ट्राइकला तयार. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला लांब 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 खूप लांब चेंडू गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. RPM षटकार. गिरे यावेळेला मात्र चेंडूला पाठवले बॉर्डर लाईनच्या बाहेर. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 7,
धावा बनवायच्या 13. सामना अजून संपलेला नाहीये. दर्शन बांदेकरने दमखम दाखवलंय. कोणत्याही क्षणी सामना टर्न होऊ शकतो. क्रिकेटमध्ये एक डॉट बॉल आला तरी देखील सामना बदलतो. एक षटकार, एक विकेट, एक धाव, एक चौकार, एक षटकार, सामना प्रत्येक वेळी टर्न करतो. येणारे चेंडू 7, धावा बनवायच्या 13. कोण करणार कोणावर मात? आणि कोकणात सगळ्यात जास्त खातात भात. यावेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर आणि नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. हा खराब बॉल आहे बादल सर. या परिस्थितीमधला हा सगळ्यात वाईट बॉल आहे. येणारे चेंडू 7 असतील, धावा बनवायच्या 12. 7 चेंडू 12 धावांची विजयासाठी आवश्यकता. आतापर्यंत 9,46,265 व्ह्यूअर्स आपल्याला मिळालेत या संपूर्ण मालिकेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रसन्न पाटील स्ट्रायकिंग ला. दर्शन तयार. यावेळेला चांगला बॉल अपील तर केले, मात्र फ्रीडचा बॉल आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आलाय डॉट बॉल. सामना पुन्हा एकदा टर्न झालाय. दर्शन येईल नॉन स्ट्रायकिंग ला. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 6, धावा बनवायच्या 12. कोणाचे वाजणार 12 ते आपल्याला पाहायचंय. या पुढचा सामना लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. उमेश 11 हुमरट विपक्ष राजापूर ग्रामीण स्टार क्रिकेट टीम. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. वेळ खूप कमी आहे. येणारे चेंडू 6. 6 चेंडू 12 ची गरज. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 10,500 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना लाईव्ह स्वरूपामध्ये बघतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. 6 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. RR11 डोंबिवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये साईश 11 सावंतवाडी दमखम दाखवत असताना दोन्ही संघ लढतायत. शेवटपर्यंत सामना जाणार आहे याचं बाकी प्रेक्षकांनी देखील केलं की हा सामना मोठा आहे, संघर्ष मोठा आहे, लढाई मोठी आहे, दिल्ली बहुत दूर आहे. 6 मध्ये 12 ची गरज. गोलंदाज तयार झालेत. विजय पावले गोलंदाजी मार्क वरती आहेत. एकच धाव पहिल्या बॉल वरती खर्च केली आहे. येणारे चेंडू 5, धावा बनवायच्यात 11. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमधला सगळ्यात मोठा सामना तुम्ही बघताय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा. डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. जे स्वप्न पाहिलं भाईजी नरे साहेब, शैलेजी लोके साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे स्वप्न पाहिलं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने, ते स्वप्न आता मात्र सत्यामध्ये उतरलंय. काहीतरी करायचं तर हटके करायचं, काहीतरी वेगळं करायचं. येणारे चेंडू 5, धावा बनवायच्यात 11. विजय तयार. दर्शन तयार. पायामध्ये टाकलंय अपील अपील आणि फिंगर्स अप. कहानी में आया है ट्विस्ट. ये तो सिर्फ टेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. सामना बदललाय. येणारे चेंडू 4, धावा बनवायच्यात 11. मधल्या एसटीच्या समोर सापडले. आता मात्र विजय पावले यांनी सांगितलंय, मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तो तब आता है जब हारने का रिस्क हो. 4 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. 4 मध्ये 11 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. विजय पावले यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. कान मंत्र देखील दिलाय योगेश पेनकर यांनी. राजश्री पवार लोके मॅडम थोड्याशा चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र विकेट आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडीशी प्रसन्नता आली आहे. ते देखील देवाकडे प्रार्थना करतायत. RR11 डोंबिवली क्रिकेट टीमचे सपोर्टर देवाकडे प्रार्थना करतायत आमचा संघ सामना जिंकावा. आणि साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमचे सपोर्टर्स आहेत, ते देवाकडे प्रार्थना करतायत आमचा संघ सामना जिंकावा. लेग स्टिक वरचा बॉल आणि त्याला दिशा दिली आहे. बॉर्डर लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पाहायला मिळालेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं
काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त एफर्ट आहे. आणि जर का सामना शेवटपर्यंत गेला, शेवटच्या बॉल पर्यंत गेला, कृष्णा पवार, प्रेक्षकांना प्रश्न पडलाय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी कृष्णा नाव आवश्यक आहे का? कारण 3 कृष्णा नावाचे आपल्याला मोठे खेळाडू पाहायला मिळतात. कृष्णा लक्ष्मण सातपुते, कृष्णा पवार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कृष्णा जो तुळजापूरचा आहे. 70 सबस्क्रायबर मीटर आपल्याला पाहायला मिळतोय. 9,46,286 सबस्क्रायबर आतापर्यंत आपल्याला मिळालेत. 70 स्पोर्टला समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3, धावा बनवायच्या 10, 3 मध्ये 10 ची गरज. एक मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे, आत्मविश्वासाने खेळावं लागेल, दमखम दाखवायचा आहे. डॉट येईल का, येईल विकेट की येईल षटकार. चांगला बॉल प्रचंड वेगामध्ये इथे डिलिव्हर्ड करत असताना आपण पाहतोय योगेश पेनकर आणि यष्ट्यांच्या मागे जोपर्यंत चेंडूपर्यंत जातील एकेरी धावेंचा कालावधी आहे. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलली आहे. 61 धावा. येणारे चेंडू 2, धावा बनवायच्यात 9. 2 चेंडू 9 धावा हे विजयासाठी समीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. विजय पावले आपल्या नावाप्रमाणे विजय मिळवून देतील का? 12 धावा डिफेंड करायच्या होत्या. 2 चेंडूंचा खेळ आहे, 9 धावांची गरज. दबाव आहे, हा दबाव आहे. किती मोठा खेळाडू असला तरी दबाव मात्र कोणाला चुकलेला नाहीये. जीवन असो किंवा क्रिकेट, शेवटच्या क्षणामध्ये नक्की दबाव येतो आणि हा सामन्याचा शेवटचा क्षण आहे. विजय निश्चित करायचा आहे. आपली एक चूक आपल्या संघाला पराभवाकडे घेऊन जाईल याचा दबाव, प्रचंड दबाव दोन्ही संघातील खेळाडूंवरती आहे. आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी घेतली जाते. 2 चेंडू 9 ची गरज. या विलाउन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतोय तर चाललाय लॉंग लेगला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील फक्त 1, धावा बनवायच्यात 8. सेलिब्रेशन तर चालू आहे मात्र सामना संपलेला नाहीये. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय RR11 डोंबिवली क्रिकेट टीमच्या टीम ओनर राजश्री पवार लोके मॅडम आता मात्र प्रचंड खुश झालेत. मात्र सामना संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. शेवटचा बॉल, काहीतरी वेगळं झालं नाही तर विजय निश्चित. मात्र विजय पावले विजय मिळवून देईल का? 1 बॉल 8 ची गरज. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि हा विजय मिळवलाय. विजय पावले यांचा झंझावात पाहायला मिळाला. साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमने देखील चांगला दमखम दाखवला. मात्र अंतिम क्षणी विजय RR11 डोंबिवली क्रिकेट टीमने मिळवलाय. विजय निश्चित केलाय. मालिकेमधला दुसरा विजय RR11 डोंबिवली क्रिकेट टीमने मिळवलाय आणि मालिकेमध्ये आपला वर्चस्व दबदबा प्रस्थापित केलाय, दमखम दाखवलाय. साईश 11 सावंतवाडी ज्यांनी पहिला सामना जिंकला मात्र मालिकेमधला दुसरा सामना त्यांनी गमावलाय. यानंतरची लढत लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हॅलो, यानंतरचा सामना राजापूर ग्रामीण स्टार विरुद्ध उमेश 11 हुमरट. उमेश 11 हुमरट संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हरीशजी लोके यांच्याकडून पारितोषिक आलंय. कृष्णा पवार यांनी जो बॉल स्टॉप केला त्या उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक कृष्णा पवार यांना मिळणार आहे हरीशजी लोके यांच्याकडून. वा कृष्णा, क्या बात है. त्याचं नाव जाहीर करायचं आहे. फिल्डिंग केली कृष्णा पवार यांनी, ते देखील चांगला खेळ दाखवला. मात्र कृष्णा सातपुते ज्यांनी उत्कृष्ट अशी बॅटिंग करत असताना 23 धावा बनवल्यात. कृष्णा सातपुते मॅन ऑफ द मॅच. हॅलो, मॅन ऑफ द मॅच कृष्णा लक्ष्मण पवार, एक्सपोर्ट सावंत.